नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भोकरपाडा तालुका दिंडोरी शिवारात मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांसह तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढपाळावर अज्ञात 6 जणांच्या टोळीने दरोडा टाकत एका महिलेसह 4 जणांना जबर मारहाण करीत 1 बकरी व 2 मोबाईल असा 34 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत वणी पोलिसात अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय. दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा गावच्या शिवारात दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढपाळ श्रावण समाधान वाघमोडे हे कुटुंबातील सदस्यांसह मेंढ्या चरण्यासाठी काही दिवसांपासून आलेले असून ते भोकरपाडा जवळील मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांना तात्पुरते सुरक्षा कवच करून पाल टाकून राहत होते. दरम्यान रविवार दिनांक 25 मे रोजी दिवसभर मेंढ्या बकऱ्यांना परिसरात चारून आणून तात्पुरते वास्तव्याच्या ठिकाणी रात्री 9 वाजेच्या सुमारास जेवण करून विश्रांती घेत असताना पिकअप मधून आलेल्या 6 जणांच्या टोळक्याने त्यांच्या वस्तीवर येऊन मेंढ्या व कळपातील 1 बकरी जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले. यावेळी श्रावण समाधान वाघमोडे वर्ष 24 यांनी विरोध केला असता अज्ञात 6 इसमांनी संगळमत करून हातातील लोखंडी गजाने श्रावण वाघमोडे, भाऊ दुर्योधन वाघमोडे, बाळा वाघमोडे, तारुबाई शिंदे, जोगीनाथ कोरळकर यांना जबर मारहाण केली. तसेच जबरदस्तीने 1 शेळी व त्यांच्याकडील 2 मोबाईल हिसकावून घेत पलायन केले. घटनेनंतर भयभीत व गंभीर जखमी झालेल्यांनी सदरचा प्रकार स्थानिकांना कळवून उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात जखमींना पाठवण्यात आले. याबाबत श्रावण वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा वणी पोलिसांनी अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे करीत आहे. मला मारलंय. 2 जण आले होते. त्यांनी अचानक आम्हाला मेट्रो मागितलं. आम्ही दिलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं की मालक आल्यावर देतो आम्ही. तोपर्यंत त्यांनी लगेच मारणं सुरू केलं आणि पिकअप होती. त्यांची पिकअपमध्ये 4-5 जण होते. ते पण आले. त्यांनी गजांनी मारले. आम्ही जेवण करून बसलोच होतो. अचानक आले आणि मारलं. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.